राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराचे अध्यक्ष खासदार वंदनाताई चव्हाण ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केले ते आपल्या नगरीचे प्रथम नागरिक प्रशांत दादा जगताप, चेतन तुपे, मंगेश तुपे, राजलक्ष्मीताई भोसले, वैशाली बनकर, नंदा लोणकर, डॉक्टर शंतनू जगदाळे, रंजना पवार, विजयाताई कापरे, मुबारक इनामदार, शफीबाई इनामदार, त्याचबरोबर उपस्थित असणारे प्रवीण तुपे, सुनील बनकर, कलेश्वर गुले, इकबाल शेख, राकेश कामटे, वैभव माने, अतुल तरवडे, प्रशांत पवार, नारायण लोणकर, या परिसराचे नगरसेवक फारुख इनामदार, सुफियान इनामदार, संजय गुले, युसुफ शेख, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपस्थित असणारे सन्मान्य आजी माजी पदाधिकारी, पत्रकार मित्र, परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच काल नवीन वर्ष सुरू झालेले आहे. नवीन वर्ष 2017 आपल्याला सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं मी आपल्याला शुभेच्छा देऊ इच्छितो. एकेकाळी पुणे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जायचं. इथं मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक राजधानी म्हणून याची ओळख. अनेक आजूबाजूचा भाग पुण्याच्या शहरामध्ये आपण गाव समाविष्ट करून केला, परंतु जुनं पुणे आणि नवीन समाविष्ट गाव ह्याच्यामध्ये नीटपणे नियोजन केल्याशिवाय पुण्याचा कायापालट होऊ शकत नव्हता. गेले काही वर्ष सरकारमध्ये आम्हाला सगळ्यांना कामाची संधी मिळाली. पवार साहेबांच्या सरकार, राष्ट्रीय नेत्याच्या मार्गदर्शनाखाली या राज्यामध्ये आणि या शहरामध्ये काम करत असताना साहेबांना शहराची बारकाईनं माहिती, वंदनाताई चव्हाण, सुप्रिया सुळे खासदार म्हणून आपल्या शहराचे विकासाचे प्रश्न दिल्लीमध्ये सोडवण्याच्या करता प्रयत्नशील. आम्ही लोक राज्यामध्ये या शहराचा विकास करण्याच्या करता सातत्याने निधी कसा आणता येईल त्याबद्दलचा प्रयत्न करायचो. आमच्याकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका होती, पण पुण्याची सूत्र नव्हती. मी 10 वर्षापूर्वी पुणेकरांना आवाहन केलं, तुम्ही एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हातामध्ये इथली सूत्र द्या. आम्ही जात पात धर्म भेदभाव असं काही करणार नाही. 12 बलुतेदारांना, मागासवर्गीयांना, अल्पसंख्याकांना, बहुजन समाजाला सर्वांना बरोबर घेऊन, आदिवासींना बरोबर घेऊन या शहराचं काम करू. आणि तशा प्रकारे कामाला आपण सुरुवात केली. आज आपलं पूर्ण बहुमत नाही, परंतु अनेक ठिकाणी कब्रस्तानचे प्रश्न असतील, दफनभूमीचे प्रश्न असतील, स्मशानभूमीचे प्रश्न असतील. शहर वाढत असताना ज्याचा उल्लेख फारुख भाईंनी आपल्या भाषणामध्ये केला तो म्हणजे रस्ते रुंद असावेत. आणि म्हणून या प्रयत्नातनं जवळपास 5 प्रमुख डीपी रोड, ज्याला 12 कोटी रुपये खर्च येत होता, तोही पैसा मागे एक पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही सर्वांनी तुम्हाला आवाहन केलेलं होतं की स्थायी समितीचा अध्यक्ष आपला राष्ट्रवादीचा आहे, आम्ही लोक सगळे काम करतोय. म्हणून फारुख भाऊ इनामदारला की आपण निवडून द्या. फारुख भाऊंना आपण निवडून दिलं आणि फारुख भाई निवडून आल्यानंतर आम्ही इथल्या विकास कामाकडे मागे बघितलं नाही. दत्ता धनकवडे महापौर असेल, प्रशांत जगताप महापौर असतील, फारुख भाईंच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं जे काही शब्द दिलेले होते, आपण वचनपूर्तीचं राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत, आपण त्याच्यात कुठं कमी पडणारच नाही. आणि त्याच्यामुळंच या सगळ्या प्रयत्नामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं पुढाकार घेतला. 5 प्रमुख डेव्हलपमेंट डीपी रोड 12 करोड रुपयाचे. तरवडे वस्तीवर पिण्याच्या पाण्याच्या समस्या होत्या, तिथं बुस्टर पंपाचं 45 लाख रुपयाचं काम आणि ऐतिहासिक पालखी मार्गाचं जवळपास 6 कोटीचा पूल आणि 6 कोटीचं रस्त्याचं काम. 12 कोटी रुपये आत्ताच आम्ही तिथं भूमिपूजन करून आलेलो. कशाला म्हणतात 12 कोटी? आज एवढा मोठा निधी शहराच्या विकासाच्या करता देत असताना अपेक्षा काय की इथं दळणवळणाचा प्रश्न सुटावा,
कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातनं आणि देशाच्या वेगवेगळ्या भागातनं जो त्या ठिकाणी नागरिक आलेला आहे त्याला अडचणी येऊन देऊ नये. मूळ जो पुणेकर इथला राहणार आहे त्यालाही कुठल्या समस्या भेडसावू नये. जैन टाउनशिप येथे आपण 45 लाख रुपयाचं 40 लाख रुपयाचं भाजी मार्केटचं भूमिपूजन केलं. दिवसभर भाजी विकल्यानंतर संध्याकाळी ज्यांची चूल पेटते, शहराचा विकास करत असताना कधी कधी रस्ते रुंद करत असताना टपरी धारकांना बाजूला करावं लागतं. कधी त्या ठिकाणी वेगवेगळे अतिक्रमण असतात ती काढावी लागतात. परंतु ती काढत असताना त्या लोकांना देखील वाऱ्यावर सोडून चालत नाही. त्यांनाही कुटुंब असतं, त्यांनाही संसार असतो, त्यांनाही मुलं बाळ असतात आणि म्हणून अशा लोकांच्या करता जैन टाउनशिप येथे आपण भाजी मार्केटचं 40 लाख रुपयाचं भूमिपूजन केलं. तिथं आपण ओटे बांधून देतोय. त्यांनी चांगली भाजी शेतकऱ्यांच्याकडनं आणावी, मार्केटमधनं आणावी आणि माझ्या या परिसरातल्या नागरिकांना सकाळी स्वच्छ आणि चांगली भाजी योग्य दरामध्ये त्यांची पण सोय व्हावी आणि विक्रेत्यांची पण सोय व्हावी, या पद्धतीचं काम आपण त्या ठिकाणी केलं. काळे पडळ सर्वे नंबर 57 मध्ये मुस्लिम समाजाच्या करता 1 कोटी दफनभूमीला जागा देऊन वॉल कंपाऊंडचं देखील आपण काम सुरू केलं. इथं बसणाऱ्या मला प्रत्येकाला सांगायचंय, काळाचं, नियतीचं, देवाचं, अल्लाचं बोलवणं आल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला इथनं निघून जायचंय. कुणी कायमचं कायमचं जगणार नाही. परंतु जाताना कुणाला दफनभूमीमध्ये जावं लागतं, कुणाला स्मशानभूमीमध्ये जावं लागतं. त्यावेळेस तिथेही त्यांची व्यवस्थितपणे व्यवस्था असली पाहिजे. लोकसंख्या वाढली, पूर्वीच्या दफनभूमीच्या जागा आपल्याला कमी पडायला लागल्या, त्याकरता आपण जागा जास्तीच्या घेतोय. आपल्याला स्मशानभूमीमध्ये काही ठिकाणी गॅसची दाहिनी, काही ठिकाणी विद्युत दाहिनी, काही जण अजून जुन्या विचाराचे आहेत. त्यांना वाटतं की जुन्या पद्धतीनंच आमच्या घरातल्या दुःखद घटना ज्याच्याबद्दलची घडती त्याचा अंत्यसंस्कार झाले पाहिजे आणि म्हणून आपण कुणाच्या भावनेशी खेळत नाही. परंतु ह्याच्यातनं पर्यावरणाचा समतोल कसा साधता येईल, ह्याच्यातनं लोकांना आपल्याला जागृती कशी करता येईल, ह्या करायचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं त्या ठिकाणी चालवलेलं. आज या शहराला पाणी देत असताना माझा वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर या 4 धरणाला पाणी त्याच्यामध्ये सगळं शहराला दिलं तर ज्या लोकांची घरदार जमीन जुमला त्या पाण्यामध्ये गेली ते म्हणणार आमचं पाण्याचं काय. त्याच्यावर त्याही शेतकऱ्यांना पाणी द्यावं लागतं, परंतु तुम्हालाही प्यायला पाणी द्यावं लागतं आणि म्हणून आपण भामा आसखेडचं अधिकचं पाणी पुणे शहराच्या करता मंजूर करून घेतलंय. आणि आपण जे पाणी सोडतो, जे ड्रेनेजच्या माध्यमातून ओढ्या नाल्याच्या निमित्तानं नदीला मिळतं, तिथं सिवरेज ट्रीटमेंट प्लांट बसून ते पाणी किमान मासे त्याच्यामध्ये जगतील आणि शेतीला योग्य ते होईल, या प्रकारचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केला. पुणे हिरवगार दिसावं म्हणून टेकड्या असतील किंवा बाकीचा परिसर असेल, याही ठिकाणी कचऱ्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावत असताना झाडही लावण्याचा मोठा धडक कार्यक्रम आपण या शहरामध्ये राबवलेला आहे. या शहरामध्ये उद्यानं चांगली असली पाहिजे, ज्याचा उल्लेख महापौरांनी आपल्या भाषणामध्ये केला. जंगल कमी होत आहे, कॉन्क्रीटची जंगल वाढत आहे आणि काल का परवाच काही दिवसापूर्वी इथंच बिबट्या आला होता पलीकडं, कुठं NIVM मध्ये. त्याच्यामध्ये बिबट्या म्हणजे त्यांच्या जंगलामध्ये अतिक्रमण केल्यानंतर ते आपल्याकडे येतात. त्यांनी त्यांच्या भागात नीट राहावं, आपल्यालाही आपल्या भागात नीटपणे जगता आलं पाहिजे. या प्रकारचा समतोल साधण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी चाललंय. आणि फारुखभाईंच्या सारखे वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना, वेगवेगळ्या समाजाला आताच येताना आम्ही हज हाऊसचं त्या ठिकाणी भूमिपूजन करून इथं आलो. 3 करोड रुपयाचं हज हाऊसचं काम तिथं सुरू केलेलं आहे, कारण ती गरज आहे. प्रत्येकाला उद्या वारकरी भवन असेल ती पण समाजाची गरज आहे, हज हाऊस असेल ती पण माझ्या पुण्याची गरज आहे. त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जी मोठी अण्णाभाऊ साठेंच्या नावाने आपण नाट्यगृह उत्तम प्रकारचं केलंय. स्वामी विवेकानंद पुतळ्यापाशी पण केलं. परवा पवार साहेबांनी येरवड्याला पण त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं. यशवंतराव चव्हाण असतील, महात्मा फुले असतील, त्याच्या संदर्भामध्ये बालगंधर्व नाट्यगृह तर आपलं जुनं नाट्यगृह
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, मौलाना आझाद असतील, या सगळ्या थोर व्यक्तींच्या नावाने पण चांगल्यातली चांगली नाट्यगृह आणि त्याच्यातनं तुम्हाला चांगले कार्यक्रम पाहता आले पाहिजे. त्या नाट्यगृहाचा उपयोग हा समाजाच्या भल्याकरता झाला पाहिजे. ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. नदी स्वच्छतेचा कार्यक्रम असेल, आता बघा घाई गडबडीमध्ये मेट्रोचं भूमिपूजन केलं, पंतप्रधान आले, मेट्रोचं भूमिपूजन केलं. आम्ही सर्वांनी केंद्राला राज्याला ठणकावून सांगितलं, आम्हाला मेट्रो स्वारगेट टू पिंपरी अशी नकोय, आम्हाला मेट्रो कात्रज ते निगडी पाहिजे. त्याच्यातनं पिंपरी चिंचवडचाही फायदा, जास्तीत जास्त परिसर त्याच्यामधनं मेट्रोचा फायदा घेऊ शकेल. तीच गोष्ट माझ्या पुण्याच्या बाबतीमध्ये, कात्रज हे इकडचं शेवटचं ठिकाण आणि त्याच्यावर कात्रज पासून आपल्याला सगळ्या भागामध्ये जाता आलं पाहिजे, या प्रकारची भूमिका. पण त्यांनी तसं न करता लहानच मेट्रोचं भूमिपूजन केलं. आजच मला कळालं राष्ट्रीय हरित लवाद यांनी मेट्रोच्या कामाला 25 तारखेपर्यंत स्थगिती दिली. देशाचे पंतप्रधान येतात, मुख्यमंत्री येतात, व्यंकय्या नायडू येतात, मोठे मोठे नेतेगण येतात आणि मग त्रुटी का ठेवली? का तुम्हाला ते पूर्ण करता आली नाही? का त्याच्यामध्ये राष्ट्रीय हरित लवादानी स्थगिती दिली? ह्या अडचणी केंद्रातल्या राज्यातल्या लोकांनी सोडवल्या पाहिजे. आम्ही आमचा 10% हिस्सा महानगरपालिकेमध्ये जो द्यायला पाहिजे तो आपल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिला. 50% त्याच्यावर कर्ज पुणेकरांच्या पिंपरी चिंचवडच्या डोक्यावर काढलं जाणार आहे. त्याला पण दिल्लीमध्ये परवानगी मिळाली, मुंबईमध्ये परवानगी मिळाली. आपल्याला रस्ते कमी पडतात आणि म्हणून त्याची पर्यायी व्यवस्था असली पाहिजे. त्याकरता BRT आपण केली, PMPML केली. आता बसेसचा काल का परवाच एक महत्वाचा निर्णय आपण त्या बाबतीमध्ये घेतला. पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट हे चांगलं असल्याशिवाय आपले खाजगी वाहनं ही रस्त्यावर आपल्याला कमी जर आणायची असतील तर त्यांची सोय चांगल्या प्रकारची केली पाहिजे. आणि जगाने हे मान्य केलेलं आहे की जिथं जिथं पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगला असेल तिथं तिथं दळणवळणाचा प्रश्न हा बऱ्याच अंशी निघालेला आहे. शहर वाढतंय, एवढ्या मोठ्या शहरामध्ये निघणारा कचरा त्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणं. आज आपल्या फारुखबाईंनी 60 टेम्पो कचरा गाड्या 40 लाख रुपयाच्या स्वतःच्या खिशातनं ते पैसे उपलब्ध करून दिले. कोण कुणाला 5 पैसे देत नाही. आज निव्वळ माझ्या प्रभागामध्ये कचऱ्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणं हे नुसतं आम्ही सभेमध्ये सांगून चालणार नाही. त्याकरता महानगरपालिकेचं काम तर चालूच आहे, परंतु आमचे नगरसेवक देखील स्वतः 60 टेम्पो कचरा गाड्या उपलब्ध करून देतात. त्याकरता 40 लाख रुपये खर्च करतात. माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे, उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या शहरामध्ये जवळपास 162 बरोबर ना, 162 नगरसेवक नगरसेविका एवढे आपल्याला निवडून द्यायचे. अनेक ठिकाणी आता इथं प्रभाग 26चा प्रश्न येतो, प्रभाग 24चा प्रश्न येतो, संपूर्ण शहराचा त्या ठिकाणी प्रश्न येतो. मागे लोकसभेला विधानसभेला खूप काही तुम्हाला स्वप्न दाखवली आणि त्याच्यातनं तुम्ही मतदान केलं. कोणतं स्वप्न पूर्ण झालं? परदेशातला काळा पैसा आला? नाही आला. महागाई कमी झाली? नाही झाली. त्यांनी आम्हाला शेतकऱ्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही जेवढा एखादं पीक घेण्याच्या करता खर्च येतो त्या खर्चाच्या आधार 1.5 तुम्हाला आधारभूत किंमत देऊ. शेतकऱ्यांना तशा प्रकारची आधारभूत किंमत वाढवून दिली नाही. उलट सांगितलं आम्ही आता शेतकऱ्याला कर्ज जे घेतलेलं आहे त्याचं 2 महिन्याचं व्याज माफ करू. आता घेतलेल्या कर्जाचं 2 महिन्याचं व्याज माफ करून काय होणार आहे? आम्ही त्यांना सांगतोय शेतकऱ्याला कर्ज माफ करा, तो अडचणीत आहे, आत्महत्या करतोय. पवार साहेबांनी UPA सरकारमध्ये 71,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलेलं होतं. या पट्ट्यांनी काय केलं? जे कर्ज घेतलंय त्याच्यात 2 महिन्याचं व्याज माफ केलं. बरोबर आहे, तुम्ही शेतकरी आहे का? त्याच्यावरच तुम्ही सांगताय. त्याच्यामध्ये अवघं आम्हाला पीक कर्जाला दर असतो 2 ते 3%. 2 ते 3% रकमेचे 2 महिन्याचे पैसे माफ केले. त्यांनी कर्ज 1 लाख रुपये घेतलेला असेल तर 1 लाखाच्या 2% रक्कम 2 महिन्याची. हिशोब करा
किती माफ झाले? कशा करता तुम्ही फसवताय? आधी तुम्ही सांगितलं 50 दिवस मला द्या, नाहीतर चपकाने फोडा जर काही झालं नाही तर. आता ते चपकाने फोडायचं तर बाजूलाच झालं, त्याच्यामध्ये 50 दिवसात काळा पैसा नष्ट झाला का? परवाच्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी सांगितलं नाही? 1 जानेवारीच्या निमित्तानं भाषण करत असताना, नव्या वर्षाचं स्वागत करत असताना, या देशामध्ये 1000-500च्या नोटा 14.5 लाख कोटी रुपये होत्या. त्याच्यातले किती पैसे बँकेत जमा झाले सांगा ना. तुम्ही बोलतच नाही. लोकांना कळलं पाहिजे. आज तुम्ही लोकांना रांगेमध्ये उभे करता, अजून देखील एटीएम मध्ये पैसे मिळत नाही. आणि किती बनवता? एकीकडे सांगता 7 दिवसामध्ये 24,000 रुपये काढायचे. आज किती काढा? 4,000 रुपये रोज. आणि म्हणे नवीन वर्षात भेट 4,500 रुपये काढा. पण आठवड्याला 24,000 काढा. काय बदल झाला? जर 24,000चे 50,000 केले असते आणि आठवड्याला जर जास्तीचे दुप्पट पैसे काढून दिले असते तर लोकांचे प्रश्न सुटले असते. आज लोकांचे पैसे बँकेत आहेत. अहो, त्यांच्या कष्टाचे स्वतःचे पैसे बँकेत ठेवलेले त्यांना काढता येत नाही. हे कुठलं सरकार? हा कुठला कारभार? उद्याच्याला या लोकांना जर कुणाला दवाखान्यात द्यायचं असेल आणि दवाखान्यात डॉक्टरनी सांगितलं त्याचा हार्टचं ऑपरेशन आहे, 1 लाख रुपये खर्च येतो, ते म्हणणार आठवड्याला 24,000 काढा, वर्षाला महिन्याला 1 लाख, म्हणजे महिनाभर तरी थांबायचं, तोपर्यंत अटॅक येऊन ती वर निघून जाईल. मग त्याला कोण वाचवायचं? या पद्धतीनं नसतं. तुम्ही अनेकांची सरकार बघितली, अनेकांचा कारभार बघितला, परंतु कधी जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न आणि जनतेच्या हक्काच्या कष्टाच्या पैशालाच काढण्याकरता बंदी आणण्याचा प्रयत्न कोणत्याच सरकारने त्या ठिकाणी केलेला नव्हता. त्याकरता अजूनही काळ्या पैशाच्या बद्दल, भ्रष्टाचाराच्या बद्दल, उलट भ्रष्टाचार वाढलाय. मार्केटमध्ये लोक फिरतात, तुमच्या जुन्या नोटा द्या, आम्ही नवीन नोटा देतो, 60-40 घेता का, 70-30 घेता का, 80-20 घेता, हा धंदा चाललाय. हे पंतप्रधानांना कळत नाही का? जर नोटा द्यायच्या तर सगळ्यांना द्यायच्या. आम्ही पेपरला वाचतो, आज अमक्याचे 10 कोटी पकडले, तमक्याचे 5 कोटी पकडले, तिकडे 150 कोटी रुपये पकडले. अहो, एवढे करोड रुपये आरबीआयच्या नोटांना पाय फुटले, तिकडेच कशा काय नोटा पळायला लागल्या गोरगरिबांच्या पर्यंत. आणि तुम्ही 2,000च्या नोटा काढताय. तुम्ही काय म्हणाला? भ्रष्टाचार कमी करायचा. लोकांनी काळा पैसा ठेवलाय. अहो, त्या काळा पैशावाल्यांची यांनी सोयच केली. 1000ची 500ची काढली, 2,000ची त्याला दिली, म्हणजे कमी जागेत तो जास्त पैसे ठेवायला मोकळा झाला. यांना फक्त अडाणीला आणि अंबानीला श्रीमंत करायचंय, गरीबाच्या भावनेशी खेळायचंय, गरीबाचं नाव घ्यायचं आणि मोठ्यांचं भलं करायचं. हे राजकारण आता नरेंद्र मोदी साहेबांचं त्या ठिकाणी चाललेलं आहे. आपण या गोष्टी ओळखल्या पाहिजेत. आता 50 दिवस होऊन गेलेले आहेत. 50 दिवसामध्ये कुठेही चित्र बदललं नाही. उलट तुमच्या भागामध्ये दुकानदार आहेत ना, या दुकानदारांना विचारा, नोटा बंद व्हायच्या आधी तुमचा धंदा दिवसाला किती होत होता आणि नोटाबंदी आल्यानंतर तुमचा धंदा काय होतो? आज भाजीपाल्यावाल्यांचा धंदा होईना, ते आम्ही शेतकऱ्याला पण टोमॅटो फेकून द्यावा लागतोय, कांद्याला भाव नाही, भाजीपाल्याला भाव नाही. व्यापारी म्हणतात आमच्याकडे नोटाच नाही तर आम्ही कुठली घ्यायचं. त्याच्यामुळे तेही घ्यायला तयार नाही. त्याच्यावर शेतकरी त्रासून गेलाय आणि माझ्या ग्राहकाला पण व्यवस्थितपणे योग्य पद्धतीनं माल मिळत नाही. ह्या कात्रीमध्ये सगळेजण सापडले आणि 1,200 कोटी जनतेच्या प्रपंचाशी खेळण्याचं काम हे नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. आणि सांगायचं मी फकीर आहे. अहो, पण हे सगळे संसारी आहेत ना. तुम्ही फकीर असला म्हणून काय झालं? यांना मुलं बाळ आहे, यांना जावई आहे, यांना लेक आहे, यांना त्या ठिकाणी सासू सासरे आहेत, यांना त्या सुना आहेत, सगळ्या काही गोष्टी आहेत. तुम्ही फकीर असला म्हणून काय तुम्ही एकट्याने राहिलं तर बाकीच्यांचं तसं नाहीये. आणि आम्ही म्हणलो होतो फकीर राहा, तुम्ही त्या ठिकाणी फकीर राहायचं नव्हतं. काहीतरी लोकांना सांगायचं आणि मी असं करतो, मी तसं करतो. वास्तविक पूर्णपणे त्यांनी दिशाभूल करण्याचं काम केलंय. उलट या नोटाबंदीच्या निमित्तानं अडचण लक्षात आल्यानंतर त्यांनी कॅशलेसचा व्यवहार सुरू केलाय. कॅशलेस आज एवढे सगळी लोक आहेत, किती लोकांच्याकडं बँकांची कार्ड आहेत, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड, हात वर करा बरं. तेव्हा का 4-5 हात वर झाले. मग हे मोदी साहेबांना कळत नाही. अरे गरीबाला, मध्यमवर्गीयाला, आदिवासी भागात, डोंगरी भागामध्ये साध्या
बांद्यापासून बांद्यापर्यंत तुमचा माझा महाराष्ट्र पसरलेला आहे. त्यांनी काय करायचं? आज ठीक आहे तुम्ही या भागात राहताय, इथं बँका आहेत. अहो ग्रामीण भागामध्ये चला, अजून बँकाही प्रत्येक गावामध्ये नाहीये. त्यांनी कुठं जायचं? आणि भाजीवाल्याकडे गेलं की सांगायचं शेपू दे, मेथी दे. तिला सांगायचं ह्याचे 25 रुपये. तिला म्हणायचं धर कार्ड आणि कर स्वाईप. ती म्हणत तुझं कार्ड तुलाच घेऊन जा. कशाचं कार्ड आणि कशाचं काय? गरीब लोक उद्या शेंगदाणे फुटाणे विकणारा त्याला म्हणायचं कार्ड स्वाईप कर. ती म्हणत कुठलं फुटाणे देऊन कुठलं शेंगदाणे देऊ? भेळवाला आहे, मिसळवाला आहे, वडापाववाला आहे. गरीबाचं खाद्य काय? हेच आहे ना. गरीबाची रोजी कशात आहे? ते काही श्रीमंत लोक जातील 5 स्टार हॉटेलमध्ये, 3 स्टार हॉटेलमध्ये, तिथं काय स्वाईप करतील. तिथं काय माझा गरीब माणूस जाणार आहे? त्याला कुठेतरी भूक लागल्यानंतर तो कुठेतरी तिथं थांबतोय, एखाद्या गाड्यावर वडापाव घेतोय, अर्धा कप चहा घेतोय आणि निघून जातोय पुढं. तो कुणाला काय स्वाईप करायला लावणार आहे? ठीक आहे, त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे. पण मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, जगामध्ये देखील अजून कुठल्याही देशामध्ये 100% कार्डनी व्यवहार होत नाही. आणि आपल्या देशामध्ये तर लगेच ते शक्यच नाही. आमच्या आया बहिणी थोडे थोडे पैसे साठवतात, ती बचत करतात. ती बचत करून कधी पुरुष माणसाला घरामध्ये काही एका महत्वाचं काम निघालं की आमच्या आया बहिणीच तिथं पैसे देते ना. ही आजपर्यंतची परंपरा आहे, ती भारतीय पद्धत आहे. परंतु ती पद्धत काही नरेंद्र मोदी साहेब विसरले का? त्यांना त्याच्याबद्दलची माहिती नाही का? निव्वळ आज 500च्याही नोटा छापल्या जात नाही, फक्त 1000च्या नोटा, 100च्या, 50च्या, 20च्या, 10च्या, 5च्या नोटाच देत नाही. मग त्यांना काळा पैसा जर दूर करायचा होता, काळा पैसा दूर करायला आपला सगळ्यांचा पाठिंबा आहे. भ्रष्टाचार मुक्त देश करायला सगळ्यांचा पाठिंबा आहे. अतिरेक्यांच्याकडे पैसा गेलेला असेल तर तो पैसा चलनात रद्द करायला सगळ्यांचा पाठिंबा आहे. पण तुम्ही अतिरेक आणि हे सगळ्यांची नावं घेता, पण फायदा करता अंबानीचा. उद्याच्याला